हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला एकत्र मोर्चा. सकाळी 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यामुळे दोन्ही पक्ष मिळून वेळ आणि ठिकाणाच्या संदर्भात चर्चा करू. संजय राऊत यांची माहिती. मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही. राज ठाकरेंनी आपल्याशी फोनवरून चर्चा केल्याची संजय राऊतांची माहिती. एकच मोर्चा काढण्यावर दोन्ही भावांचं एकमत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 असं वाटेल असा मोर्चा हा निघेल. मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. राज यांनी आंदोलनाच्या संदर्भात स्वतः पुढाकार घेतल्याचा सुद्धा दावा. ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंत यांची भूमिका. कुणीही सांगतो म्हणून मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही. राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवार यांचं उत्तर. मुंबईला गेल्यावर दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचं सुद्धा केलं स्पष्ट. हिंदी मराठी भाषेचा वाद निवळणार. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदींमुळेच हा संदेश तळागाळामध्ये पोहोचवणार. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरली. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रामधून किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून निवड झाली. राज्यघटनेमधून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची मागणी. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमध्ये हे दोन्ही शब्द नव्हते, होसबळेंचा दावा. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. महानगर प्रमुख विलास शिंदे करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. रविवारी 8 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश. खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे 150 कोटींची जमीन. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जमीन भेट दिल्याची माहिती. भुमरे पितापुत्र आणि चालक जावेद रसूलची चौकशी सुरू. राज्यामध्ये लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना. इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मिळणार जागेचा सातबारा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विचाराधीन कायदा. विदर्भामधल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती. वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. वर्धा आणि यवतमाळमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू. बारामतीच्या काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीच्या स्वागतासाठी वारकरी सज्ज. धोत्राच्या पायघड्या टाकल्या. थोड्याच वेळामध्ये पालखीभोवती मेंढ्यांचं गोल रिंगण. आजपासून ओडिशामधल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा. 200 टनांपेक्षा अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार. जगभरामधून असंख्य भाविक दाखल. आणि अहमदाबादमध्ये रथयात्रेच्या दरम्यान 3 हत्ती अनियंत्रित. डीजेच्या दणदणाटामुळे हत्ती शिरले आजूबाजूच्या गल्लीत. 3 जखमी. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला सुपरफास्ट बघायच्यात. मात्र आताची एक मोठी बातमी